आणि म्हणून मुंबई महाराष्ट्राची, मुंबई मराठी माणसाची, कोणीही आणि मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहणार. आणि आता निवडणुकीसाठी तुम्हाला हे प्रेम उतू आलंय. तुमच्या आता जी काय रेकॉर्ड आहे ती घिसेपिटी झालेली आहे. ती आता कोणी ऐकणार नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणारही नाही. आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय त्या मुंबईकराला पुन्हा इकडे आणण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण SRAचे रखडलेले प्रकल्प, माडाचे रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आपण पुढे नेतोय SRA आणि MMRDA ला घेऊन. याच एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचा भाड्याचे चेक त्या रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांना दिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. त्यांना वाटलं आम्हाला घरही नाही, भाडंही नाही, काही नाही. पण तो प्रकल्प पुढे जातोय. आणि म्हणून मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला. प्रधानमंत्री मोदीजीने सांगितलं मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी केली. 9 तारखेला ग्लोबल फिनटेक चा मोठा कार्यक्रम देखील होणार आहे. मुंबई या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्र आपला GDP मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र आपला स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. महाराष्ट्र हा इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आणि म्हणून युवकांना देखील पुढच्या 5 वर्षात 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख रोजगार या ठिकाणी हे शासनाचं धोरण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की UPA सरकार हे 10 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कळस घातला त्यांनी. 2014च्या पूर्वी बघा 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, हमका घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, सगळे घोटाळे होते. 2014 नंतर बघा प्रधानमंत्री मोदीजींनी सत्ता हाती घेतल्यानंतर सगळे घोटाळेबाज जेलमध्ये गेले, तुरुंगात गेले. आणि देश पुढे चाललाय. देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय. 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरला आलाय, 3ऱ्या नंबरवर येतोय. आणि एकही भ्रष्टाचाराचा आरोप प्रधानमंत्री मोदीजींवर करण्याची हिम्मत केली नाही. मी अभिमानाने सांगतो बेदाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो. तुमच्यासारखे 10 जनपदला मुजरे करायला जात नाही. पैसे महाराष्ट्राच्या विकासाला आणायला जातो. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो. आणि 10 लाख कोटी रुपये जे आले महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिले. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण कोणी केला? राम मंदिर बांधण्याचं अयोध्येमध्ये बाळासाहेब म्हणाले मला 1 दिवस प्रधानमंत्री बनवा, मी राम मंदिर बांधेन आणि काश्मीरचं 370 कलम हटवेन. कोणी हटवलं? त्यांना तुम्ही टीका करताय. अरे मोदीजीने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यावर टीका करताय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम, या झोपडपट्टी विकास 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं. माझ्याकडे गृहनिर्माण खातं आहे. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द देतो. तुम्ही एखादरी गिरणी कामगाराला दिला? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना 12,000 लोकांना घर दिलंय.
1 लाख गिरणी कामगारांना घरं आमचं महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली, RSS वर टीका केली. जे RSS चे लोक आहेत, जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जातात, संकटामध्ये धावून जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाली. एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त देशभक्त RSS वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही कसले हिंदुत्ववादी? आणि म्हणून मी 100 वर्ष शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली आहे. 100 वर्षे थोडके वर्ष नाही. आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या शताब्दी निमित्त देखील शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी शिवसेना देखील ज्वलंत हिंदुत्ववादी पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. आणि त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. आता आपल्याला एवढंच सांगतो, आता लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दिल्ली पासून गल्लीपर्यंत महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे. नाहीतर मुंबई जी पुढे जातीये 25 वर्ष मागे जाईल. अजून मुंबईची अधोगती होईल. मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर विकासाला प्राधान्य देणार आहे. 2.5 वर्षात 3 वर्षात जे मुंबईसाठी काम केलं, हे फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं. आणि म्हणून जिल्हा परिषद भगवा फडकावणे, नगरपालिका भगवा, महापालिका भगवा, आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे. आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत. कोण कोणाची युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो, याची चिंता तुम्ही करू नका. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे. काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. लोक कामाला महत्व देतात. आणि म्हणून हे सगळं जे काही यश मिळालेलं आहे, हे यश हे तुमचं आहे, हे तुमच्या शिवसैनिकांचं आहे. 80 जागा लढवून शिवसेना 60 जागा जिंकले. 60 जागा इतिहास घडवलाय तुम्ही. आणि म्हणून माझ्या सर्व नेते मंडळी बसली आहे इकडे, तुम्ही सर्व कार्यकर्ते आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. पण तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही आता